सदर प्रकरण दडपून टाकण्याची गृह खात्याचे गुप्त आदेश आहेत असा मोठा आरोप। मित्रहो नमस्कार। धुळ्यातल्या विश्रामगृहावर सापडलेल्या कोट्यावधी रुपयाच्या बेवारस नोटामुळे राज्य सरकारची आबरू आधीच धोक्यात आली आहे। बघा, उद्धव ठाकरे गटाचे नेते माजी आमदार अनिल गोटे यांनी या नोटा पकडून दिल्या। सगळं घबाड त्यांनी जागेवर सापडून दिलं। शिवाय अंदाज समितीतल्या आमदारांना वाटण्यासाठी हे अधिकारी आणि ठेकेदार यांच्याकडून पैसे गोळा केले गेलेले होते अशी माहिती किंवा तशा प्रकारचा आरोप अनिल गोटे यांनी केला। 1,84,00,000 म्हणजे जवळजवळ 1.25-2 लाखाच्याही पुढं एवढी मोठी रक्कम सापडली असली तरी प्रत्यक्षात ही रक्कम यापेक्षा सुद्धा मोठी होती, जास्त होती। पण आमच्या हालचालीची चाहूल लागल्यावर संबंधितांनी त्यातील रक्कम हलवली। तेवढ्यात आम्ही पोहोचलो आणि त्यामुळे बाकीचे पैसे तरी जागेवर राहिले असं अनिल गोटे यांनी म्हटलं। एकनाथ शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर यांचे पीए किशोर पाटील यांना या प्रकरणी तडकाफडकीनं अगदी निलंबित करण्यात आलेलं आहे। या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका SITची देखील घोषणा केली। पण याच घोषणेवर अनेकांचा आक्षेप आहे। या SITला मुदत दिली गेली नाही, एवढ्या ठराविक मुदतीत त्याची चौकशी पूर्ण करावी असं सांगितलेलं नाही। बघा, वर्षानुवर्षे चौकशा चालतात आणि नंतर मात्र बाहेर काहीही येत नाही। त्यामुळं SIT नेमून चालढकल करण्याचा प्रयत्न केला जात आहे असं विरोधकांचं म्हणणं आहे। अनिल गोटे यांनीही या SITवर अविश्वास व्यक्त केलेला आहे। त्यानंतर मात्र आता त्यांनी एक आरोप करून मोठी सनसनाटी निर्माण केली आहे। धुळे शहरातील शासकीय गुलमोहर विश्रामगृहातील खोली क्रमांक 102 मध्ये सापडलेल्या रोकड रकमेचे प्रकरण दडपून टाकण्याच्या उद्योगाकडे पोलिसांची वेगानं वाटचाल चालू झाली आहे। आतापर्यंत गुन्हा रजिस्टर न करता तपासाच्या नाटकाचा पहिला अंक पूर्ण झाला आहे। सदर प्रकरण दडपून टाकण्याची गृह खात्याचे गुप्त आदेश आहेत असा मोठा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे। तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांना बळीचा बकरा करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलं। पण या प्रकरणी तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यावर जर गुन्हा दाखल केला तर आपण आमरण उपोषण करू, आंदोलन करू अशा प्रकारचा इशाराही आता अनिल गोटे यांनी दिला आहे। त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळंच वळण मिळू लागलेलं आहे। वास्तविक पाहता विश्रामगृहाची ही खोली शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर यांचे पीए किशोर पाटील यांच्या नावे बुक करण्यात आली होती असं अनिल गोटे अगदी सुरुवातीपासून सांगत आहेत। अर्जुन खोतकर मात्र हे सगळं नाकारतात, त्यांनी हे सगळं फेटाळलेलं आहे। पण मग तरीही या पीएला तातडीनं निलंबित करण्यात आलं का बरं? त्यांचा काही संबंध नसेल तर मग त्यांना निलंबित कशासाठी केलं गेलं? आणि मग संबंध असेलच तर मग त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल का झाला नाही? एवढी मोठी रक्कम सरकारी विश्रामगृहामध्ये सापडते पण त्याचा मालक अजून सापडत नाही। सगळेच प्रश्न, सगळेच निरुत्तर। आता त्यात अनिल गोटे यांनी केलेला हा खळबळजनक आरोप, सनसनाटी आरोप। या आरोपानं अर्थातच राज्याच्या राजकारणामध्ये सुद्धा मोठी सनसनाटी निर्माण केली आहे। एवढं मोठं प्रकरण खरोखरच दडपलं जाईल का हो? तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा। आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।